वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी, दोघांनाही स्वारगेट परिसरामधून पहाटे अटक। आत्महत्या करायला प्रवृत्त करणं सहन केलं जाणार नाही। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आरोपींवर कडक कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। हगवणेंना जास्त दिवस पोलीस कोठडी मिळायला हवी होती, अनेक गुन्हे उघड झाले असते। वैष्णवीचे वडील कसपटे यांची प्रतिक्रिया। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम, हगवणेला पश्चाताप नाहीच। सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नकारार्थी मान हलवली। उपमुख्यमंत्री अजित पवार वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांच्या भेटीला, अजितदादा वाकड येथील कसपटेंच्या निवासस्थानी दाखल। वैष्णवी हगवणे प्रकरणात माझा काय दोष? मी त्या लोकांना तसं कृत्य करण्यास सांगितलं का? आरोपांवरून अजित पवार संतापले। फरार काळामध्ये हगवणे पितापुत्राचा मटणावर ताव, अटकेआधीची मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर, आलिशान गाड्यांसह फार्म हाऊसवर मुक्काम करत वैष्णवीच्या दीर सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत 12 जणांच्या साक्षी नोंदवल्या। वैष्णवीला नवरा शशांकने मारहाण केलेला पाईप जप्त, मारहाणीमुळे प्रकरणात आणखी एका कलमाची वाढ। हगवणेंच्या घरी घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकत नाहीत। वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांकडून अजित पवार यांची पाठराखण। उद्धव ठाकरे यांची कसपटे कुटुंबियांना फोन करत विचारपूस, आम्ही तुमच्या सोबत आहोत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंचा कुटुंबियांना धीर। वैष्णवीच्या जावेने तक्रार केली तेव्हाच कारवाई का नाही? चाकणकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? रोहिणी खडसेंचा निशाणा। रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची पीए नाफडेंच्या पत्नीची तक्रार, दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये। रुपाली चाकणकरांचा खडसेंवर पलटवार।